बेड परफॉर्मन्स तुम्हाला वाढवायचा आहे तर पोटावरची चरबी कमी करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, सर्वांना जय श्रीराम. ओगले फिटनेस कोच मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा विषय खूप महत्त्वाचा घेऊन आलेलो आहे. तुम्ही सुरुवातीला टायटल बघितलंच असेल. तुम्हाला जर तुमची सेक्स पॉवर, बेड परफॉर्मन्स जर चांगला हाय करायचा असेल, चांगल्या पद्धतीने वाढवायचा असेल, तर तुम्हाला तुमचं ओव्हरऑल बॉडीचं फॅट, वेट आणि तुमच्या पोटावरची चरबी कमी करणं खूप गरजेचं आहे. आता ते कसं आहे, भरपूर जण काय करता माहिती का, त्यांच्या शरीरातलं फॅट इतक्या प्रमाणात वाढवून देत असताना की त्यामुळे त्यांचं वेट सुद्धा वाढतं. वेट वाढलं का त्यांना कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी करता येत नाही. एका जागेवर बसून राहावं लागतं. थोडंफार बी काय ऍक्टिव्हिटी केली तर त्यांना लगेच बॉडी पेन ही करायला लागत असते. तुमच्या शरीरामधील जेवढं जास्त बॉडी फॅट वाढेल तेवढं वेट वाढेल. त्यामुळे तुमचं आरोग्य अनहेल्दी राहणार आहे. चांगल्या पद्धतीने तुमचं आरोग्य हे वापरणार नाही कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये. म्हणून तुम्हाला पुढे त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तर मित्रांनो, आपल्या शरीरातील फॅट हे आपल्याला पूर्णतः कमी करायचंय आणि ते खास करून ते तुमच्या शरीरामधील फॅट हे कमी झालं तर तुमचा सेक्स परफॉर्मन्स, बेड परफॉर्मन्स जो महत्वाचा टॉपिक आहे तो चांगल्या पद्धतीने वाढणार आहे. ते कसं वाढणार आहे? भरपूर जण काय करतात की शरीरामध्ये इतकं फॅट प्रमाणात वाढवून घेत असतात आणि ते जिम मध्ये येत असतात आणि जिम ट्रेनरला सांगत असतात की आमचे हे कमी करून द्या. मित्रांनो, एक सांगणं आहे की भरपूर जण काय करतात, अक्षरशः तुम्हाला 5-5, 6-6 वर्ष तुमच्या शरीरातील बॉडी फॅट वाढवायला तुम्हाला लागत असताना तुम्ही 1-2 महिन्यात ट्रेनरला सांगताय कमी करायला. तर मित्रांनो, तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकतात. फक्त एक वेळेस तुमच्या शरीराकडे लक्ष द्या. ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की शरीरामध्ये बॉडी फॅट वाढतं, वेट वाढतंय, त्यावेळेस तुम्ही लगेच जिम मध्ये या. तर ट्रेनर तुम्हाला योग्य सल्ला देऊन तुम्हाला लगेच रिझल्ट देईल. तर मित्रांनो, कसं असतं, तुमच्या शरीरामधील जर बॉडी फॅट वाढलं त्यामुळे तुमचे टेस्टोस्टेरोन लेवल हे कमी होऊन जाणार. टेस्टोस्टेरोन लेवल कमी झाला म्हणजे ब्लड सर्क्युलेशन हे कमी होईल. ब्लड सर्क्युलेशन कमी झाला म्हणजे सेक्स परफॉर्मन्स हा तुमचा कमी होईल. त्यानंतर सेक्स परफॉर्मन्स कमी झाला म्हणजे तुमचा ताणतणाव वाढेल. ताणतणाव वाढला म्हणजे सेक्स परफॉर्मन्स आणि कुठलीही सेक्स करण्याची इच्छा तुमची राहणार नाही. बेड परफॉर्मन्स हा डाऊन जाईल. म्हणून तुमचा सेक्स परफॉर्मन्स तर तुम्हाला बेड परफॉर्मन्स जर वाढवायचा असेल तर तुम्हाला टेस्टोस्टेरोन लेवल हाय करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा बॉडी फॅट आहे तुम्हाला वाढू द्यायचं नाही. बॉडी फॅट वाढलं तर वेट वाढणार आहे. तर यासाठी तुम्हाला टेस्टोस्टेरोन लेवल जी आहे, टेस्टाची लेवल आहे, नॅचरली तुम्हाला जर वाढवायची असेल तर तुम्हाला कांदा, लसूण, अश्वगंधा या डेली नियमित सेवन करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात, नाही तर एखाद्या सर्टिफाईड ट्रेनरचा सल्ला घेऊन तुम्ही या गोष्टी इंटेक करू शकता. दिवसाला किती प्रमाणात घ्यायचे हे जर केलं तर तुम्हाला तुमच्या शरीरातील टेस्टोस्टेरोन लेवल हे हाय होईल आणि तुमच्या बेड परफॉर्मन्स हा चांगला होणार आहे. सेक्स पॉवर ही तुमची वाढणार आहे. म्हणून खास महत्वाचा असा टॉपिक आपला की तुमच्या शरीरावरचं, पोटावरचं जर तुमची चरबी ही कमी राहिली किंवा ओव्हरऑल बॉडीमध्ये जे ही चरबी कमी राहिली तर तुमचं वेट वाढणार नाहीये. आणि वेट नाही वाढलं तर तुमचं टेस्टोस्टेरोन लेवल हे हाय होणार आहे आणि हाय झाला म्हणजे तुमचा सेक्स परफॉर्मन्स वाढेल. पण तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात चरबी जर वाढली आणि तुमचं वेट वाढलं तर टेस्टोस्टेरोन लेवल ही त्याची मात्रा कमी होणार आहे आणि तुमचा बेड परफॉर्मन्स, सेक्स परफॉर्मन्स हा डाऊन होणार आहे. म्हणून शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची चरबी वाढू देऊ नका, कुठलाही वेट वाढू देऊ नका. ताबडतोब जिम करा आणि तुमच्या टेस्टोस्टेरोन जे लेवल आहे ती हाय ठेवा आणि त्यामुळे बेड परफॉर्मन्स हा तुमचा चांगला होणार आहे. तर मित्रांनो, आजचा आपला असा विषय होता. विषय आवडला असेल तर चॅनलला लवकरात लवकर फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.